आपला पराभव करण्यासाठी भाजपची टोळी सक्रिय होती असा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या समाधान सरवणकरांनी केलेला होता। सरवणकरांच्या या आरोपांची आमदार महेश सावंत यांनी खिल्ली उडवली आहे। पराभवानंतर कुणावर तरी खापर फोडावं लागतं, म्हणूनच त्यांनी असं वक्तव्य केलं असा टोला महेश सावंतांनी लगावलाय। मी मित्रपक्ष पूर्ण बोलणार नाही। भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे काम केलं, पण एक जी काही इथे वसुली टोळी आहे ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते। आज लोकसभेला तशाच प्रकारे मॅनेज झाले, विधानसभेला मॅनेज झाले, कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे मॅनेज झाले आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान, स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं। ह्याच्यात भाजप पक्षाचा काहीही काडीमेत्र संबंध नाही, पण या टोळीचा 100% कारण की हे लोकसभेपासून ही स्टाईल काम करायची त्यांची चालू आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सक्षम काम केलं आहे, म्हणून ते 2 नंबरच्या क्रमांकावर आले। जर भारतीय BJPनी जर काम केलं नसतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा RSSने काम केलं नसतं, त्यांचा डिपॉझिट जप्त झाला असतं। तुमचा पराभव झाला आहे तुम्ही ॲक्सेप्ट करा, किंवा पराभव झाला आहे तुम्ही समजून घ्या की लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे, कुठल्या टोळीनी किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी नाकारलं नाही। आम्ही पर्सनल लेवलला पण करतो, फंडाची कामं असून दे किंवा पर्सनल लेवलला स्वतःच्या खिशात हात घालून पण आम्ही लोकांना मदत करत असतो। मग ते मेडिकल असेल, आर्थिक असेल, काही मदत असेल ते आम्ही करत असतो। एवढे केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो की आता माझी जीत होणारच, त्याच्यातच जो समोर उमेदवार जो आलेला होता तो बाहेरचा आयात केलेला उमेदवार होता आणि त्यामुळे तो त्यांना एक कॉन्फिडन्स होता। त्या कॉन्फिडन्समध्ये ते कुठेतरी कमी हे झालं नाही आणि जीत त्यांची झाली नाही, त्यामुळे थोडी ते डिस्टर्ब होणे हे साहजिकच आहे। त्याच्यामुळे त्यांनी ती स्टेटमेंट केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।